ठेवी वेळा वेळा डोई वेगिया नव तोहरी वेगिया नव तोहरी ठेवी वेळा वेळा डोई ठेवी वेळा वेळा डोई वेगिया नव तोहरी वेगिया नव तोहरी गरुडाला महाराजांनी विनंती केली, गरुडा, गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई वेगी आणावा तो हरी मज दिना ते उद्धरी. गरुडांनी ऐकलं नाही. पाय लक्ष्मीचे हाती तिसी येतो काकुलती. लक्ष्मी मातेला प्रार्थना केली, माते आपण तर अर्धांगिनी आहात, तुमचा शब्द देव डावलणार नाही, तुम्ही तरी विनंती करा. लक्ष्मी मातेने ऐकलं नाही. मग तुका म्हणे शेषा, जगद्गुरु तुकाराम महाराज शेषनारायणाला प्रार्थना करतात. शेषराजा तुमच्यावर तर देव पहुडलेले आहेत, थोडसा हला ना, पलंग हल्ला की जाग येईल ना त्यांना. मग तुम्ही सांगा की तो भाबडा असणारा तुकोबा तुमची वाट पाहतोय, सांगा ना. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. शेषनारायणाला प्रार्थना केली तरी देखील शेषनारायणाने देखील ती प्रार्थना ऐकलेली नाहीये. मग तुकाराम महाराजांनी विचार केला. विचार केल्यानंतर महाराजांच्या लक्षात आलं, अन्य कोणाकडे वशिला लावण्यापेक्षा सनकाधिक संतांना प्रार्थना करू ना. तुम्ही सनकाधिक संत, तुम्ही सनकाधिक संत, तुम्ही सनकाधिक संत, तुम्ही सनकाधिक संत, मानविता कृपावंत, मानविता कृपावंत, मानविता कृपावंत, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार. मानविता कृपावंत, मानविता कृपावंत, मानविता कृपावंत, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार. तुम्ही सनकाधिक संत, सनकाधिक संतांनो तुम्ही फार कृपावंत आहात. म्हणविता कृपावंत, तुम्ही कृपाळू आहात. मग काय करा, एवढा करा उपकार. सांगा देवा नमस्कार, माझ्या असणाऱ्या भाबड्याचा नमस्कार सांगा. देवाला सांगा, तो तुकाराम डोळ्यामध्ये प्राण आणून वाट पाहतोय देवा तुझी. तुका म्हणे मज आठवा, मूळ लवकरी पाठवा. लवकर या, घाई करा. तुकाराम महाराज आता अधीर झालेले तुमच्या भेटी करता. महाराजांनी सनकादिकांच्या हाती निरोप पाठवला. मग महाराज म्हणतात, आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोप या संता हाती आला. महाराज म्हणू लागले, आता मी माझ्या माहेराला जाणार आहे, कारण कृपाळू असणाऱ्या त्या सनकादिकांनी माझा निरोप पोहोचवलाय आणि परत सांगावा धाडलेला आहे की भगवान परमात्मा तुम्हाला नेण्याकरता येणार आहे. मी आता माझ्या माहेराला जाणार आहे. माझ्या माहेराला मी चाललेलो आहे. लक्षात घ्या, एखादी स्त्री जेव्हा माहेराला जाते तेव्हा तिचं अंतकरण गलबलून येतं. तिची ओढ माहेराकडे असते, कारण माहेराविषयी प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये एक प्रेम भावना असते. महाराज म्हणतात, मी चाललो माझ्या माहेराला, माझा भगवान परमात्मा मला नेण्याकरता येणार आहे. कृपाळू संतांनी मला ग्वाही दिलेली की भगवंत येणार आहे, येणार आहे, येणार आहे. आणि दिवस उजाडला फाल्गुन शुद्ध दशमीचा. दशमीचा दिवस उजाडला आणि साक्षात जगाचा बा ब्रह्मांड नायक, कर्तुम अकर्तुम शक्ती संपन्न असणारा, षडगुण ऐश्वर्य संपन्न असणारा तो भगवान पांडुरंग परमात्मा नव्हे नव्हे या जगाचा पाहुणा जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या घरी पाहुणा म्हणून आलेला. पाहुणे घरासी, पाहुणे घरासी, पाहुणे घरासी, पाहुणे घरासी. आजी आले ऋषिकेश, आजी आले ऋषिकेश, काय करू उपचार, काय करू उपचार. आजी आले ऋषिकेश, आजी
घरासी आजी ऋषिकेशी पाहुणे आले. कोण पाहुणे आले? महाराज म्हणतात भगवान पंढरीश परमात्मा ऋषिकेश, भगवान पांडुरंग परमात्मा आज माझ्या घरी पाहुणा म्हणून आलेला आहे. काय करू उपचार, कोप मोडकी जर्जर, दरदरीत पाण्या माझी रांधेल्या कन्या. इतकी महाराजांची परिस्थिती सामान्य होती. महाराज म्हणतात देवाला बसण्याकरता सिंहासन द्यावं, पण घरी मोडकिया बाजा, वरी वाकळांच्या शेजा. माझ्या घरी मोडकी बाज पडलेली आहे, साध्या साध्या गोधड्या आहेत आणि ती गोधडी मी देवाला बसण्याकरता दिली. लक्षात घ्या, एखादा विशेष जर आपल्या घरी कोणी पाहुणा असेल तर आपण त्याला बसण्याकरता स्थानही कसं देतो? विशेष देत असतो. पण महाराज म्हणतात मी काय करणार, माझी सामान्य परिस्थिती. महाराजांनी कन्या तयार केलेल्या आहेत. आवली मातेने कन्या तयार केल्या. त्या कन्या कशा होत्या? आमचे गुरुवर्य शांती ब्रह्म कुरेकर बाबा सांगतात कन्याचे 3 प्रकार असतात. श्री कन्या, जय कन्या आणि जय जय कन्या. श्री कन्या म्हणजे जिथे ठेवल्या तिथेच बसतात, जागा सोडत नाही, ह्या श्री कन्या. जय कन्या म्हणजे ताटामध्ये वाढल्या की ताटभर पसरतात, त्याला जय कन्या म्हणतात. आणि जय जय कन्या म्हणजे एकदा पात्रावर वाढल्या की वाढणाऱ्याच्या पुढे धावत पळत सुटतात, त्याला जय जय कन्या म्हणतात. विठाला तुकाराम महाराजांच्या कोणत्या कन्या असतील बरं? श्री कन्या का जय कन्या? नाही नाही, जय जय कन्या. म्हणजे असं वर्णन केले भगवान परमात्मा कन्या खायला लागले, 2 हात कमी पडले, भगवंत चतुर्भुज झाले आणि मिटक्या मारू मारू खाऊ लागले. का? कारण विदुर काकाच्या घरी कन्या खाल्ल्यानंतर विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदे झाला. त्यानंतर म्हणजे द्वापार युगानंतर कलियुगामध्ये आणि 16व्या शतकामध्ये भगवंताला कन्या खायला मिळाल्या. भगवंताने त्या मिटक्या मारू मारू खाल्ल्या आणि तुकाराम महाराजांना म्हटले महाराज आवरा बरं आता निघायचं लगेच. तुकाराम महाराज म्हटले निघायचं? एवढी घाई करायला लागली? अहो तुम्ही यावं याच्याकरता कोणाकोणाकडे वशिले लावले नाही, किती वाट पाहिली आणि आता वाट पाहून आलात तर आता थोडं दम घ्या, आता थांबा. दशमीच्या दिवशी देहूमध्ये तुकाराम महाराजांनी देवाला कन्या खाऊ घातल्या म्हणून त्या दशमीला कन्याची दशमी म्हणतात. आजही देहू गावातले भाविक भक्त मंडळी त्या दिवशी सगळेजण कन्याचाच भोजन करतात. विठ्ठल तुकाराम महाराज म्हटले देवा आता 2 महत्वाचे सण समोर आलेले, होळी आलेली आहे, धुलीवंदन आलेलं आहे, जरा त्या सणाचा आनंद घेऊ. माझे असणारे सहचारी, माझे असणारे सर्व वारकरी मंडळी यांच्या समवेत जरा भक्तीचा आनंद